नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. देशभरातील विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला देशातील विविध राज्यातून मोठा पाठिंबा मिळाला. भारतीय विद्यार्थी आणि विविध संघटनांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने केली. या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून प्रहार संघटना, पाटण तालुका यांच्या वतीने पाटण येथे सर्वपक्षीय एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी या उपोषणातून करण्यात आली होती. 25 जुलै रोजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानं आंदोलनाच्या पहिल्या आणि महत्त्वाच्या मागणीला यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटना, पाटण तालुका अध्यक्ष श्री शुभमदादा उबाळे यांनी पाटण येथे कार्यकर्त्यांसमवेत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा आणि लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी बोलताना शुभमदादा उबाळे म्हणाले की विजय देशातील प्रत्येक विद्यार्थी, युवक आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक आंदोलनकर्त्यांचा आहे. मात्र हा लढा इथे संपलेला नाही. शिक्षणातील भ्रष्टाचार, पेपरफुटी, बेरोजगारी, महागाई आणि लोकशाही मूल्यांवरील आघात यांच्या विरोधातील संघर्ष प्रहार संघटना पुढेही अधिक ताकदीने सुरू ठेवणार आहे. प्रहार संघटनेने या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटना तसेच देश विदेशातून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे आभार मानले असून विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांबाबत केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही केली आहे. रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज, पाटण. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.